आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न। उरणचे दमदार आमदार माननीय श्री महेशजी बालदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे सेक्टर 3 करंजाडे नोड येथे उद्यानाच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। या विकास कामांसाठी तब्बल 1,74,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। 18 त्रिवेणी धाम मंदिरजवळ करंजाडे येथे संपन्न झाला। या भूमिपूजन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून पनवेल विधानसभेचे आमदार माननीय श्री प्रशांत ठाकूर साहेब यांनी आपली महत्त्वपूर्ण उपस्थिती दर्शविली। तसेच कार्यक्रमाचे आयोजक आमदार उरण विधानसभा माननीय श्री महेश बालदी साहेब हे स्वतः उपस्थित होते। या कार्यक्रमाला करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय मंगेश शेलार आणि उपसरपंच माननीय सागर आगरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विकास कामांच्या माध्यमातून सेक्टर 3 करंजाडे नोड परिसरातील नागरिकांसाठी एक सुंदर आणि सुविधायुक्त उद्यान उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल। हनुमान जयंती होती, तारीख घाई झाली आम्हालाही की गार्डनचं भूमिपूजन झालं तर काम सुरू होईल, कारण पावसाला अजून 2 महिने आहेत। 2 महिन्यामध्ये तो गार्डनचा कॉन्ट्रॅक्टर फार काम करू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल। त्याच्यामुळे या सर्व गोष्टी करत असताना गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी आपण या विकासाच्या मागे लागलो। एक विषय घेतला। सर्वात पहिलं प्रशांत शेठ सिडकोचे चेअरमन झाले। पहिला जनता दरबार आपण करंजाडेमध्ये लावला। सेक्टर 6 वगैरे मध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं, ते पाण्याचं दुर्भिक्ष आपण मिटवलं। त्याच्यानंतर या इथल्या रस्त्यांची दुर्दशा होती। लोक फक्त व्हॉट्सअपवर रस्त्याचे फोटो टाकत होते, कोणी काय करत नव्हतं। पण साधारण 20 कोटी रुपयाचे रस्ते या करंजाड्यामध्ये आपण गेल्या वर्षी बनवून घेतले। पुढचे अनेक वर्ष आता रस्त्याचं बघायला नको। मला पूर्ण माहिती आहे, मी आत्ताही येताना प्रशांत शेटना सांगितलं की हे गार्डन एकही गार्डन नसणं ही एक चिंतेची बाब होती। मी सिडकोच्या एमडींना आम्ही परवाच्या दिवशी सांगितलं, म्हटलं वी क्रिएट सिटी, नवीन शहराचे शिल्पकार। म्हटलं काय शिल्प बनवलं, गार्डन कुठे आहेत, लोकांना ग्राउंड कुठे आहेत, पाणी कुठे आहे, रस्ता कुठे आहे, या सगळ्याचं नियोजन कोण करते। तर मित्रांनो, सिडकोचं प्लॅनिंग चांगलं केलं, पण त्यातले सर्व अधिकारी चांगले आहेत का तर नाही। त्याचा फॉलोअप आपण करून घ्यावं लागतं। आज रस्ते रुंद आहेत, चांगले आहेत, पण ते चांगले मेंटेन करणं। आता या ज्या सेक्टरमध्ये जी गार्डन टाकली आहेत ती करून घेणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे, सरपंच म्हणून यांची, आणि आम्ही ती त्याच्या फॉलोअप मध्ये आहोत। खरं तर आपल्या समोर या ठिकाणी जे संकल्प चित्र आहे आणि आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठं असं एक गार्डन या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळतंय। खरं तर सिडकोच्या या नोडमध्ये आपल्याला या ठिकाणी एक सुविधा नव्यानं निर्माण करून घ्याव्या लागत आहेत। आणि मला आनंद आहे की आमदार महेश बालदीजी हे उलवा नोड असेल, द्रोणागिरी नोड असेल, हे आपलं करंजाडे नोड असेल, या सर्व नोड्समध्ये ज्या सुविधा या नव्या मुंबईमध्ये आहेत, ज्या सुविधा या खारघरपासून अन्य ठिकाणी ज्याला विकसित शहर म्हणू त्या ठिकाणी आहेत, त्या सगळ्या सोयी सुविधा या माझ्या करंजाड्यामधल्या लोकांना मिळाल्या पाहिजेत, याच्यासाठी त्यांचा आग्रह असतो आणि त्या मिळवून घेण्यामध्ये ते सातत्यानं यशस्वी होत आहेत। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। खरं तर इथे वेगवेगळ्या समाजाची मंडळी आहेत, प्रत्येकाच्या शहराकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात, आशा आकांक्षा असतात। या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा सातत्यानं पाठपुरावा आहे। आणि म्हणूनच यासाठी पाण्याचा विषय असला तर अधिकाऱ्यांशी चर्चा करणं, रस्त्याचा विषय असला तर महापालिकेचे अधिकारी किंवा अन्य वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणं, या सगळ्या सुविधा मिळवायच्यात, मग एमडी, जॉईंट एमडी यांच्याकडे बोलणं, कुठे गरज लागली तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांच्या पर्यंत जाऊन आपल्या शहराला जे आवश्यक आहे ते सगळं देण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून सातत्यानं होतोय। आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं हे करंजाडे शहर एक आदर्श असं शहर बनल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री या निमित्तानं व्यक्त करतो। वाट पाहत होतो गार्डनची, आज तो दिवस आलेला आहे। त्याबद्दल मी आमदार महेश बालदी साहेब, आमदार प्रशांत शेट्टी यांचे खरोखर मनापासून आभार मानतो। आपण सतत पाठपुरावा करत होतो। तुम्हाला सांगतो, जेव्हा इलेक्शन निवडून आले आमदार बालदी साहेब, त्यानंतर आमदार बालदी साहेब नेहमी मला विचारत असायचे गार्डनचं कधी होईल, गार्डनचं कधी। जेव्हा भेटायचं आठवडा होत तेव्हा विचारायचे, बा आता फाईल कुठे, इथं इंजिनियरकडे, अकाउंटकडे, सीईकडे, सतत पाठपुरावा करत असायचे, नेहमी विचारत होते कधी होणार आहे, कधी होणार आहे।
म्हणजे आपल्याला जी ती प्रतीक्षा होती त्यापेक्षा प्रतीक्षा जास्त आमदार बालदी साहेबांना होती नेहमी. आणि खरोखर जेव्हा गार्डनचा झाला तर आपल्याला आनंद झाला त्यापेक्षा 10 पटीने आनंद बालदी साहेबांना झाला. खरोखर मी बालदी साहेबांच्या मनापासून आभार मानतो. नेहमीच करंजाड्याच्या विकासासाठी आमदार बालदी साहेब तसेच महेश बालदी तसेच प्रशांत शेठ नेहमी पाठपुरावा करत असतात. आता करंजाड्यामध्ये आपले जेव्हा ग्रामपंचायत झाली भारतीय जनता पार्टी तिथपासून विकास कामं झाली, रोडचा झाला, पाण्याचा विषय झाला, आता गार्डनचा, आता टाटाचे समोर 2 गार्डन झाले. तसंच आपला उरण नायकाची ब्रिजचा प्रस्ताव होता तोही नेहमी ट्रॉफिक होती. मागच्या टायमाला मिटिंगला मी आमदार साहेबांबरोबर चर्चा केली. साहेब बोलले आपण नगरपालिका आणि शुल्ककडनं पाठपुरावा करून एक ब्रिज करू. मला साहेबांनी सांगितलं का काटकर साहेब आहेत नगरपालिकेचे तर त्यांना कटेकर तर त्यांना जाऊन भेट एकदा त्यांनी कसा ब्रिज केलाय. त्याशी साहेब मी जाऊन बघूनही आलेलो. आपला मशानभूमी तिथून डायरेक्ट आपल्या टाटा पॉवर मध्ये एक मोठा असं भव्य दिवस ब्रिज होते. आणि हे पाठपुरावा सर्व खरं आमदार महेश बालदी साहेब आणि प्रशांत शेठ मुलं होते. नक्कीच करंजाड्याचा विकास आज यांच्या मुलं होतो त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. नक्कीच 5 वर्षात आपल्याला अनेक अशी विकास कामं करून घेण्याची त्याची इच्छा आहे. त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद.